हॅलो, नमस्ते, आदाब. मी जुबेन अलीफ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या या खास चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे यू मी अँड इस्लाम. गेल्या एपिसोडला तुम्ही दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल खूप खूप थँक्स. ज्या मित्रांनी अजून पण मागचा एपिसोड पाहिला नसेल, प्लीज गो टू द प्लेलिस्ट, मागचा एपिसोड बघा आणि मग पुन्हा या एपिसोडवरती या. आणि जर तुम्हाला आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा. लेट्स टेक अ क्विक रिकॅप. आपण मागच्या एपिसोडमध्ये दोन महत्वाच्या गोष्टी पाहिल्या होत्या. नंबर एक, प्रॉफेट मोहम्मद पीस बी अपॉन हिम हे अल्लाचे प्रेषित होते आणि त्यांचं कार्य काय होतं याबद्दल. नंबर दोन, आपण पाहिलं होतं की प्रॉफेट मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्यावर अवतरित झालेलं ग्रंथ कुराण हा फक्त मुस्लिम समाजासाठी नसून संपूर्ण मानवजातीसाठी आहे. वेल, आज मी तुम्हाला माझ्या कॉलेजमधला एक खूप इम्पॉर्टंट किस्सा सांगणार. हा, तो इथे रेलेव्हंट आहे म्हणूनच जवळपास एक 10 वर्षापूर्वी घडलेला. पण त्याआधी आज आपण या एपिसोडमध्ये काय पाहणार आहोत? या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की इस्लाममध्ये देव ही संकल्पना कशी आहे. व्हॉट इज द कॉन्सेप्ट ऑफ गॉड इन इस्लाम. लेट्स बिगिन. So let us try to understand Islam in the right perspective. इथे मी तुम्हाला पवित्र कुराण मधील एक महत्वाचा श्लोक सूरे इखलास याचा दाखला देऊ इच्छितो. काय सांगितले सूरे इखलास मध्ये? सूरे इखलास मध्ये पहिल्या 4 ओळी ज्या आहेत त्याच्यामध्ये सांगितलंय, कुल हुवल्लाहु अहद, अल्लाहुस समद, लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद. याचं थोडक्यात भाषांतर मी तुम्हाला सांगतो. लाईन बाय लाईन आपण बघूया. पहिली ओळ, कुल हुवल्लाहु अहद. से अल्लाह इज वन अँड ओनली, म्हणजे तो देव, ईश्वर, अल्लाह एकच आहे. दुसरी ओळ, अल्लाहुस समद. अल्लाहुस समद म्हणजे तो अनादि अनंत आहे. दॅट मीन्स ही इज इटर्नल अँड ॲब्सोल्यूट. लम यलिद वलम यूलद म्हणजे ही बिगेट्स नॉट नॉर इज ही बिगॉटन, म्हणजे तो माणसासारखा कोणालाही जन्म देत नाही आणि त्याचा कोणीही जन्मदाता, कोणीही मास्टर, कोणीही गॉडफादर नाही. आणि चौथी ओळ, वलम यकुल लहू कुफुवन अहद म्हणजे त्याच्यासारखा दुसरा कोणीही नाही, त्याच्यासारखी दुसरी कुठलीही वस्तूही नाही, काहीही नाही. देयर इज नथिंग लाईक हिम. या 4 ओळी सूरे इखलास या श्लोकामध्ये, हा सूरे इखलास हा जो सूरा है ये अल्लाह की इंपॉर्टेंस बहुत ही मुख्तसर अल्फाज में बयान करता है. दिस इज अ 4-line definition of who is Allah. आता बऱ्याचदा असं होतं आपल्या समोर, खास करून इंडियामध्ये, की तुमच्या समोर जर कोणी अशी व्यक्ती तुम्हाला दिसली किंवा अशी एखादी व्यक्ती तुम्हाला तुमच्या समोर आली की हु इज क्लेमिंग ओके ही इज गॉड और शी इज गॉड, तर सूरे इखलास ॲज अ लिटमस टेस्ट तिथं तुम्ही वापरून बघा. त्या व्यक्तीला सूरे इखलासच्या टेस्ट वरती पारखून बघा, तुमचं तुम्हाला उत्तर सापडेल. अल्लाह सुब्हानहू व तआला या संपूर्ण सृष्टीचा निर्माता आहे. तो आपल्या सर्वांचा, सजीवांचा, निर्जीवांचा, सगळ्यांचा पालन करता. सूरे अल दारियात मध्ये अल्लाहने सांगितलं आहे की मी जिन आणि मनुष्य प्राण्यांची निर्मिती केली एकाच गोष्टीसाठी, आणि ते म्हणजे माझी भक्ती आणि माझी उपासना करण्यासाठी. सूरे अल मुल्क मध्ये अल्लाहने सांगितलंय की मी जीवन आणि मृत्यू या चक्राची निर्मिती केली आहे, हे पाहण्यासाठी की आपल्यामधून कोण चांगली कर्म करतो. यू नो व्हॉट, वी ह्युमन बीइंग्स आर द बेस्ट क्रिएशन ऑफ अल्लाह ऑलमाइटी. आपण मनुष्य प्राणी अल्लाची खूप बेस्ट निर्मिती आहोत.
याचं सगळ्यात महत्वाचं एक कारण काय माहितीये? अल्लाहने आपल्याला इच्छाशक्ती दिली, जो की फरिश्तों के पास भी नहीं. किती इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आपल्याला फ्री विल आहे, आपल्याला चॉईस आहे. सो अल्लाहने आपल्याला चॉईस आहे कसला, की आपण अल्लाहने दिलेल्या आज्ञा पाळायच्या किंवा नाही पाळायच्या. आपण त्या अल्लाहची, त्या एका ईश्वराची भक्ती करायची, उपासना करायची की नाही करायची. त्याच्या आज्ञाचं, त्याच्या सांगितलेल्या गोष्टींचं पालन करायचं किंवा नाही करायचं. त्या एका ईश्वरासमोर नतमस्तक व्हायचं की नाही व्हायचं. आपल्याला हा चॉईस आहे. त्यामुळे इस्लाममध्ये या गोष्टीला खूप अधोरेखित केलेलं आहे की दिस लाईफ इज अ टेस्ट. हे आपलं जीवन, ही लाईफ, ही हयात, ही एक परीक्षा आहे. आणि अर्थात जर आपण त्याच्या आज्ञेचं पालन केलं तर आपल्याला स्वर्ग मिळेल, नाही केलं तर नरकवास मिळेल. एक खूप छोटीशी गोष्ट आहे. जो आपल्या इच्छेचा गुलाम झाला तो अल्लाहचा, त्या ईश्वराचा दास कधी बनू शकत नाही. मला एकदा माझ्या मित्रांनी प्रश्न विचारला होता की तुमच्या इस्लाममध्ये तुम्ही मुस्लिम लोक देवाला अल्लाह का म्हणतात? खूप इंटरेस्टिंग प्रश्न होता. मी कधी असा विचार केला नव्हता. मग मी त्याच्यावर विचार केला. सो आणि मला ते असं जाणवलं आणि विचारांती आणि आफ्टर रिसर्च ते मला क्लिअर झालं, क्लिक झालं. अल्लाह इज व्हेरी युनिक नेम. यु नो, आता अल्लाह जसं इस्लाममध्ये ईश्वराला अल्लाह म्हणतात, इंग्लिशमध्ये त्याला गॉड किंवा मराठीमध्ये देव अशा नावाने संबोधलं जातं. आता गॉड किंवा देव या शब्दांसोबत खेळता येऊ शकतं. म्हणजे बघा, गॉडला जर मी एस लावला तर त्याचं होतं गॉड्स, म्हणजे गॉडचं अनेक वचन, प्लुरल फॉर्म, अनेक देव. पण अनेक अल्लाह ही चुकीची कॉन्सेप्ट आहे. लेट्स गो बॅक टू सूरा इखलास. काय सांगितलं त्याच्यामध्ये? कुल हु अल्लाहु अहद, से अल्लाह इज वन अँड ओनली. मग अनेक गॉड, अनेक अल्लाह कसं होईल? ओके. देन जर मी देवला वेलांटी लावली तर त्याचं देवी होईल. गॉडला DESS लावलं तर गॉडेस होईल, म्हणजे फिमेल गॉड. पण सूरा इखलासची 3री 4थी ओळ बघा, लम यलिद वलम युलद, त्याने माणसासारखा कोणाला जन्म दिलेला नाही, त्याचा कोणीही जन्मदाता नाही. आणि 4थी ओळ, वलम यकुल लहू कुफुवन अहद, म्हणजे त्याच्यासारखं दुसरं काहीही नाही, म्हणजे मनुष्य प्राणी सुद्धा नाही. ही इज नॉट अ मनुष्य प्राणी, राईट? त्याच्यासारखं काही नाही. मग मनुष्य प्राण्याच्या कॉन्सेप्ट आपण त्याला लावू शकत नाही, राईट? उदाहरणार्थ, ही हॅज क्रिएटेड, आता सध्या मी समजण्यासाठी त्याला ही म्हणून संबोधतो की गॉड, अल्लाह हॅज क्रिएटेड एव्हरीथिंग, राईट? त्याने कार बनवली. पण आता कारच कारला नाही बनवणार ना, आपण मनुष्य प्राण्याने कार बनवली. सो तसंच अल्लाहने सगळ्या सृष्टीला निर्माण केलं, त्यामुळे त्याच्यासारखं दुसरं काहीही नाही. इतकी सिंपल आणि सोपी गोष्ट आहे. आता महत्वाचं म्हणजे या ठिकाणी अल्लाहची जी कॉन्सेप्ट आहे, त्यामुळे त्याच्यासाठी आपण गॉड किंवा देव हे शब्द इस्लाममध्ये वापरणं चुकीचं ठरतं, अकॉर्डिंग टू सूरा इखलास, जे की कुराणमध्ये दिलेलं आहे. म्हणूनच अल्लाह या सर्व प्रकारे वेगळ्या, युनिक आणि अद्वितीय अशा शब्दांनी इस्लाममध्ये ईश्वराला संबोधलं जातं. अल्लाह हा अरबी शब्द आहे आणि अरबी भाषेमध्ये अल्लाहला संबोधण्यासाठी आणखी बरेच सुंदर नाव आहेत. म्हणजे या हय्यू, या कय्यूम, या रहीम, या रहमान, या करीम, या खालिक, ज्यांचा खूप सुंदर सुंदर अर्थ होतो. जवळपास 99 नावं आहेत. त्याबद्दल एक वेगळा सेशन पुन्हा केला तरी. आता हे जे काही मी तुम्हाला सगळं सांगतोय ना, हे एक लक्षात घ्या, हे सगळं कुराणचा आधार घेऊन मी तुम्हाला सांगतोय, माझ्या मनातलं काहीही सांगत नाही. सो एखाद्या व्यक्तीला, तुम्हाला जर आणखी जास्त जाणून घ्यायची इच्छा असेल तर तुम्हाला सुद्धा कुराण वाचण्याशिवाय पर्याय नाही. कुराण वाचणं तुम्हाला भाग आहे. हा, आता कुराण आहे अरबी भाषेमध्ये, अरबी आपल्याला येत नाही, कसं वाचणार?
तर जगातल्या अनेक भाषांमध्ये कुराणचं भाषांतर झालेलं आहे. इव्हन मराठीमध्ये सुद्धा कुराणचं चांगलं भाषांतर केलं गेलेलं आहे. जर कोणाला हवं असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. मी तुम्हाला व्हॅलिड आणि ऑथेंटिक कुराणचं मराठी भाषांतर उपलब्ध करून देईन आणि ते सुद्धा अगदी फ्री ऑफ कॉस्ट. आता एक महत्वाची गोष्ट जी मला तुम्हाला शेअर करायची. इलेक्शनचा माहोल आहे. सो या माहोलमध्ये कोणाच्याही सांगण्यावर, कोणाच्याही फूस लावण्याला, कोणाच्याही भडकवण्याला बळी पडू नका. आपल्याला देवाने डोकं दिलंय ना, त्याचा वापर करा. आपल्या समाजाची व्यक्ती संपूर्ण समाजाच्या भल्यासाठी योग्य असेलच असं नाहीये. सो विचार करा आणि डोळसपणे वोट द्या.